भंडाऱ्याची उधळण म्हणजे पालकमंत्री त्याला हजर होते आणि प्रत्येकाने आपापल्या परीनं आपल्या जिल्ह्याची पार्श्वभूमी सांगण्याचा प्रयत्न केला। यावेळेस आमची अडचण थोडीशी अशी झालेली आहे की यंदा कोरोनाचं सावट असल्यामुळं आपल्याला सर्वांना भरीव अशा प्रकारचा निधी द्यायला मर्यादा पडल्या। कारण यंदाच्या वर्षी तिजोरीमध्ये आम्ही जो अंदाज व्यक्त केलेला होता कर रूपाने येणारा पैसा, तोही या कोरोनाला 6-7 महिने लॉकडाऊन झाल्यामुळे त्याचाही फटका बसला। इतरही अर्थचक्र अडचणीमध्ये आल्यानंतर जो टॅक्स यायला पाहिजे होता तो आला नाही आणि त्यामुळं केंद्राचे पण 28,000 कोटी रुपये आम्हाला कमी आत्तापर्यंत मिळालेले आहेत। त्याचा कमी अधिक प्रमाणामध्ये फटका बसला। जिथं आम्हाला प्राधान्य देण्याची गरज होती तिथं आम्ही प्राधान्य दिलं। डीपीसीला कट लावला नाही, डोंगरी विकास निधीला कट लावला नाही, स्थानिक विकास निधीला कट लावला नाही। कोरोनाच्या संकटाच्या काळामध्ये केंद्राने मदत करणं बंद केल्यानंतर राज्यातल्या जनतेला कोरोनाच्या बाबतीतले उपचार करण्याच्या करता कुठेही निधीची कमतरता भासू नये अशा प्रकारचा प्रयत्न आमच्या मुख्यमंत्र्यांनी, आमच्या सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांनी, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी केला आणि त्याच्यातून इथपर्यंत आपण पोहोचलो। परंतु मला एका गोष्टीचं आपल्या मीडियाच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला त्या ठिकाणी आव्हान करायचंय की 25 ते 31 जानेवारी, 1 ते 7 फेब्रुवारी आणि 8 ते 14 फेब्रुवारी कोरोनाच्या बद्दल मी आज सकाळी एका विमानतळावरून उतरल्यानंतर एका कार्यक्रमाच्या करता फुलंब्रीला गेलो होतो। जाताना बघितलं ग्रामस्थ नागरिक मास्क वापरायचा अजिबात विचार करत नाहीये। हे अतिशय घातक आहे। हे आपल्याला त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागेल अशी परिस्थिती आहे। सिरियसली घेतलं पाहिजे। त्याचं कारण असं झालंय की नाशिकला जानेवारी एंडला 839 कोविड केसेस मिळाल्या, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात 1268 झाल्या आणि दुसऱ्या आठवड्यात जो काल 14 तारीख संपली त्याच्यामध्ये 1463 केसेस मिळाल्या। ही वाढ आपल्याला फार गंभीरतेने विचार करायला लावणारी वाढ आहे। लाईटली अजिबात कुणी घेता कामा नये। औरंगाबादमध्ये 224 जानेवारी एंडला होते, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात 259 झाले आणि ह्या आठवड्यात कालच्या 427 झाले। अमरावतीला 677 जानेवारी एंड, पहिला आठवडा फेब्रुवारीचा 1048 आणि दुसरा आठवडा 2420, म्हणजे आठवड्यात दुप्पट होत आहे। मी आज विभागीय आयुक्तांना सांगितलं, कलेक्टरांना सांगितलं, आमच्या अनेक पालकमंत्र्यांना सांगितलं, आमच्या खासदार आमदारांना पण विनंती केली की बाबांनो हे फार काळजीचं आहे। कारण आपण बघितलं जगामध्ये वेगवेगळ्या अमेरिका असेल, युरोप असेल, इंग्लंड असेल, इथं दुसरी लाट आल्यानंतर त्यांना लॉकडाऊन करावं लागलं आणि आपल्यातले अनेक जण त्याच्यातलं त्यांना गंभीरताच राहिलेली नाहीये। अकोल्याला 258 केसेस जानेवारी एंडला होत्या, नंतर 267 झाल्या आणि कालच्या आठवड्यात 518 केसेस झाल्या। नागपूरला 1851, दुसऱ्या आठवड्यात मात्र फेबच्या 1805, पण कालच्या आठवड्यात 2628 केसेस झाले। वर्ध्याला पण पहिल्या जानेवारी एंडला 226 272 पहिल्या आठवड्यात आणि दुसऱ्या आठवड्यात 466। अशा प्रकारची साधारण ही परिस्थिती आहे। आपल्या औरंगाबादचं पण मी 224, 259 आणि 427 सांगितलं। एकंदरीत जानेवारी एंडला 17,293 केसेस कोविडच्या मिळाल्या। फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यात 17,672 मिळाल्या आणि आता या कालच्या आठवड्यात 14 तारखेपर्यंत 20,211 त्या ठिकाणी केसेस मिळाल्या। हे खरोखरीच खूप काळजीचं आहे
आम्ही आता रात्री उशिरा मुंबईला जाणार आहे. उद्या मुख्यमंत्री महोदयांशी आणि सगळे आम्ही चर्चा पण करू. त्याच्यामध्ये काही कठोर निर्णय कदाचित घ्यावे लागतील. त्याच्याबद्दलची मानसिकता नागरिकांनी तयार ठेवावी. हे कुठंतरी कुणाला तरी पुन्हा काही खंड पडून देण्याचं काम नाहीये. परंतु काही काही गोष्टी ह्याच्यामध्ये वेळेमध्येच आपण निर्णय नाही घेतले तर अडचणीला सामोरं जावं लागतं. काही लोक दुर्दैवाने ह्याच्यात राजकारण करतायत. 19 तारखेला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. त्या जयंतीच्याही निमित्तानं साधेपणाने मर्यादित लोकांच्यात साजरे करा असं सांगितलं. एका ठिकाणी 100 माणसं त्या ठिकाणी असावीत असा विचार सरकारने केला. तर काही काहींनी त्या ठिकाणी स्टेटमेंट काढले की शिवजयंतीला पण बंधनं का आणता. बंधनं तर कुठंच आणता कामा नये. परंतु कोरोनाचं संकट आल्यावर आपल्याला आपल्या नागरिकांचा जीव वाचवणं आणि हा कोरोना मोठ्या प्रमाणावर तो विस्तारू नये ह्याबद्दलची खबरदारी घेणं हेही तितकंच महत्वाचं आहे. त्याच्यामुळे गेले वर्षभर आपण अनेक महान व्यक्तींच्या युगपुरुषांच्या जयंत्या आल्या. परंतु त्या साधेपणाने सगळ्यांनी सण असतील, दिवाळी असेल, आपली पालखी नेहमी निघते देवांदेवरून तो कार्यक्रम असेल, कितीतरी उल्लेख त्या ठिकाणी करता येईल. आणि म्हणून कृपा करून ह्याच्याबद्दलचं राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये. लोकांना भावनिक त्याचा आधार घेण्याचा प्रयत्न कृपा करून कुणी करू नये हे पण मी स्पष्टपणे या निमित्तानं सांगू इच्छितो. आज ही बैठक घेत असताना त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांना आवाहन केलं की आपल्या राज्यामध्ये सप्टेंबर 2020 रोजी 45,000 कोटी रुपयाची थकबाकी वीज पंपाची होती. आपल्या औरंगाबाद विभागाचं बोलायचं झालं तर जवळपास 15,000 कोटीची थकबाकी आपल्या 8 जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये आपण 45,000पैकी 15,000 व्याज आणि दंडव्याज माफ केलं. म्हणजे इथं 15,000पैकी 5,000 माफ झालं. राहिलेल्या इथल्या 10,000 आणि राज्याच्या 30,000 15,000 पुन्हा आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांचं वीज बिलातनं पैसे सरकारने त्या ठिकाणी कमी केलं. तो भार सरकारने उचलला. म्हणजे आपल्या विभागामध्ये तो 5,000 कोटीने उचलला. राहिले आपल्या 15,000च्या पैकी 5,000 कोटी बिल आणि राज्याचं राहिलं 15,000 कोटी रुपये बिल. ते बिल टप्प्याटप्प्यामध्ये आता शेतकऱ्यांनी तातडीनं भरलं पाहिजे. मला माहिती आहे शेतकऱ्यांची अडचण आहे म्हणूनच आम्ही कर्जमुक्ती शेतकऱ्यांना मध्ये दिली. पाऊसकाळ बरा झालेला आहे, पिकं चांगली आहेत. अशातनं शेवटी महावितरण कंपनी पण टिकली पाहिजे. आणि हे करत असताना मला राज्यातल्या जनतेला शेतकरी बांधवांना माझ्या सांगायचं आहे की जे पैसे जमा होणार आहेत ते त्या जिल्ह्यातल्याच इन्फ्रास्ट्रक्चर करता महावितरणच्याच आपण खर्च करणार आहोत. म्हणजे तिथं ट्रान्सफॉर्मर लागणार असतील, तिथं काही सबस्टेशन उभे करावे लागणार असतील, जे काही महावितरणचं काम असेल त्याकरता तो पैसा खर्च होणार आहे. म्हणजे त्याच्यातून त्याच भागातल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. त्याच्यात पण काही काही जण थोडंसं राजकारण करू पाहतायत. आज पण काही मुद्दे याबद्दल स्वतः आमचे मंत्री सुभाष देसाई साहेब किंवा संदीपन भुमरे साहेब यांनी इथं व्यक्त केले. त्याच्याबद्दल राज्यस्तरावर आम्ही चर्चा त्या ठिकाणी करून काही व्यवहारी मार्ग काढता येतो काय हे तपासू. पण वीज बिल भरलं पाहिजे. आता एकूण बिलाच्या 1/3च वीज बिल त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि तेही पैसे आपल्या आपल्या जिल्ह्यामध्येच खर्च होणार आहे. याची पण कृपया नोंद ती सर्वांनी त्या ठिकाणी घ्यावी. अशा प्रकारची माझी आग्रही मागणी आहे, आग्रही विनंती आहे. तसंच गेल्या वर्षी आपण जो काही निधी 2021चा दिलेला होता, पण मी मगाशी सांगितलं की कोरोनाच्यामुळे थोडंसं गंभीर परिस्थिती आहे. तरी देखील साधारण आम्ही 8 जिल्ह्याचे पालकमंत्री आणि तिथले खासदार आमदार आणि तिथले जिल्हाधिकारी यांच्या अपेक्षा जास्त होत्या, तरी त्यातल्या त्यात समाधान करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. त्याच्यामध्ये हिंगोलीला गेल्या वर्षी
आम्ही साधारण 140 कोटी रुपये दिलेले होते. यावेळेस 140 नाही 135 कोटी. आता आम्ही त्यांना 160 कोटी रुपये देतोय. आपल्या उस्मानाबादला 250 कोटी रुपये दिलेले होते. आता आम्ही 280 कोटी रुपये देतोय. त्याच्यामध्ये लातूरला 240 कोटी रुपये दिलेले होते. आता आपण त्यांना 275 कोटी रुपये देतोय. बीडला गेल्या वेळेस 300 कोटी रुपये दिले होते. यावेळेस 340 कोटी रुपये त्यांना देतोय. आपल्या नांदेडला 315 कोटी रुपये दिले होते. आता 355 कोटी रुपये देतोय. परभणीला 200 कोटी रुपये दिले होते. आता 225 कोटी रुपये देतोय. जालन्याला 235 कोटी रुपये दिलेले होते. आता आपण 260 कोटी रुपये देतोय. आणि आपल्या औरंगाबादला 325 कोटी रुपये दिले होते. यावेळेस 365 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी देतोय. म्हणजे सगळीकडे आमचे नियतवे कमी कळवलेला होता, पण सगळ्यांची मागणी आणि जिल्हा नियोजन समिती त्याला आपण कट लावून देत नाही. त्यामुळं अशा प्रकारचा निधी दिलेला आहे. तो जास्तीत जास्त ग्रामीण भागामध्ये योग्य पद्धतीनं खर्च व्हावा एवढीच माफक अपेक्षा महाविकास आघाडीच्या सरकारची आहे. आणि तशा प्रकारची सरकारच्या वतीनं माझ्या विभागाच्या वतीनं आम्ही त्यांना विनंती करण्याचं काम केलं. हे सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेचा मी निधी सांगितला. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या SCCS अनुसूचित जाती यांच्याकरता पण ॲडिशनलचा निधी वेगवेगळ्या जिल्ह्यांना तिथल्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आणि TCSचा पण निधी आदिवासी समाजाची तिथलं पॉप्युलेशन लक्षामध्ये घेऊन तो ॲडिशनलचा आपण देत असतो. तोही त्या जिल्ह्याला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये निश्चितपणे मिळेल. अशा प्रकारे आम्ही सर्व राज्याचं आज औरंगाबादच्या ह्या बैठकीच्या निमित्तानं शेवट त्या ठिकाणी केलेला आहे. आता उद्याच्या 1 तारखेला आमच्या पुरवणी मागण्या शेवटच्या टप्प्यातल्या 1 मार्चला आम्ही सादर करू आणि त्याच्यानंतर 8 मार्चला अर्थसंकल्प नवीन वर्षाचा सादर करण्याचं काम आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी करू. मागे काही गोष्टी आम्ही कबूल केलेल्या होत्या, परंतु त्यानंतर आम्ही सरकारमधनं आमचं सरकार गेल्यामुळं त्या झाल्या गेल्या नाही. त्याच्याही बद्दलचा ओहापोह हा या ठिकाणी झाला आणि त्याच्यातून काही बाबतीमध्ये बजेटमध्ये तरतूद डायरेक्ट करून ते कामं अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट करण्याचं पण आम्ही आजच्या बैठकीच्या निमित्तानं 8 जिल्ह्याचा आढावा घेत असताना ठरवलेलं आहे. अशा प्रकारचं साधारण आमचं कामकाज आम्ही त्या ठिकाणी केलं. हे आपल्यामार्फत राज्यातल्या जनतेला विशेषतः माझ्या औरंगाबाद विभागाच्या जनतेला कळावं म्हणून मी आपल्या पुढे ते मांडलेलं आहे. दादा, कोरोनाबद्दल गंभीर विषय तुम्ही मांडला, पण सर्वात जास्त मास गॅदरिंग हे पॉलिटिकल लोकांकडून होत आहे. अनेक नेते खूप मोठ्या प्रमाणात लोक जमा केले जातात, त्यातूनही मोठा धोका निर्माण होऊ शकतो. तर पक्ष काय आचारसंहिता करू शकतात का, त्याची तुम्ही सूचना देऊ शकता? आपण मुद्दा मांडलेला 100% बरोबर आहे. कारण अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळे राजकीय पक्ष वेगवेगळ्या दौऱ्याच्या निमित्तानं बाहेर पडलेले आहेत आणि अनेक ठिकाणी मोठ्या मोठ्या सभा होतात. मधल्या काळामध्ये कोरोनाचं संकट कमी होत असल्यामुळं सगळ्यांनी त्या गोष्टीचा विचार केला आणि आपापल्या परीनं ते कामाला लागले. परंतु ह्याला कुठंतरी सर्व प्रमुख पक्षांना एकत्र बैठक घेऊन त्यांना सांगावं लागेल. तिथं पण काहीतरी नियमावली करावी लागेल. जर राजकीय पक्षांना नियमावली नाही आणि बाकीच्या मात्र वेगवेगळ्या सणांना, वेगवेगळ्या जयंत्यांना, वेगवेगळ्या पुण्यतिथींना त्या ठिकाणी बंधनं आणायची हे लोक कधीच मान्य करणार नाही. त्याच्यामुळे या संदर्भामध्ये मुंबईला गेल्यानंतर राज्याच्या प्रमुखांशी बोलून निश्चितपणे काहीतरी निर्णय हा तातडीनं घ्यावा लागणार आहे. तो महाविकास आघाडीचं सरकार घेईल. अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार काही कर्ज काढणार आहे का? काय काय काय
राज्य सरकार काही कर्ज काढणार आहे का अर्थसंकल्प? केंद्र सरकार आणि देशातली सगळी राज्य सरकार अर्थसंकल्प सादर करतात त्यावेळेस त्यांना कर्ज काढायचा अधिकार असतो. त्यांच्या एकंदरीत उत्पन्नाच्या साधारण 3% कर्ज त्यांना काढता येतं. हे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या त्या ठिकाणी चाललेलं आहे. ह्याही वेळेस केंद्राने ज्या काही सूचना केलेल्या आहेत त्याचा विचार करून आपल्या राज्याला किती कर्ज काढणं परवडेल आणि त्याचा मुद्दल आणि व्याज हे पुढच्या वेळेस येत असताना आपल्या तिजोरीत रुपया कसा येणार, कुठून येणार आणि रुपया जाताना तो कर्जाच्या करता किती जाणार, विकास कामाच्या करता किती जाणार, सॅलरी आणि पेन्शनच्या करता किती जाणार, असं ते सगळं सूत्र असतं जे केंद्राचा अर्थसंकल्प झाल्यानंतर तुम्ही मीडिया दाखवतं की रुपया असा येणार आणि रुपया असा जाणार. त्याच्यामध्ये देखील मला वाटतं केंद्राची एकंदरीत उत्पन्नाच्या 20% रक्कम त्यांच्या कर्जाच्या आणि व्याजाच्या करता रिपेमेंटला धरलेली असते. तर हे सगळं चालतं. आम्ही राज्याचं हित लक्षामध्ये घेऊन फक्त अपेक्षा ही असते की काढलेलं कर्ज हे इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च व्हावं. मग रोड्स असतील, मेट्रो असेल किंवा त्याच्यामध्ये फ्लायओव्हर असतील, जे इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो, रेल्वे असेल, ह्या सगळ्या कामाला की त्याच्यातून डेव्हलपमेंट आणखी व्हावी, दळणवळणाचं एक उत्तम माध्यम त्याच्यातनं निर्माण व्हावं ही त्याच्या पाठीमागची. नाही, ते आता मी सांगू शकत नाही. हा आमचा पूर्णपणे अधिकार महाविकास आघाडीचा आहे आणि मी आता काही सांगायला गेलो तर तो हक्कभंग पण माझ्यावर होऊ शकेल. त्याच्यावर जे काही आहे ते मी सभागृहात सांगितलं. अल्पसंख्याक समाजाला किती मिळालं त्याचं नाही आलं काय? अल्पसंख्याक समाज अल्पसंख्याक समाजाला इथं नसतं. हा इथला जिल्हा वार्षिक योजना हे सर्वसाधारण आहे, हे सगळ्या घटकाला आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त सामाजिक न्याय विभागाचा जो निधी येईल तो आपले धनंजय मुंडे साहेब तो त्या जिल्ह्याला पॉप्युलेशन प्रमाणे देतील आणि केसी पाडवी साहेब हे आदिवासी विभागाकडनं तिथल्या पॉप्युलेशनचा विचार करून तो निधी देतील. पण मला जी माहिती मिळाली ती त्या भागाला गेल्या वर्षीप्रमाणेच देण्याचा त्यांचा विचार आहे. आता अल्पसंख्याक समाजाच्या बाबतीमध्ये आम्ही जो अर्थसंकल्प सादर करू त्यामध्ये हा विभाग नवाब मलिक साहेबांच्याकडे आहे, त्यांना तो निधी मिळेल आणि मग नवाब मलिक साहेब तो निधी त्या घटकाला म्हणजे अल्पसंख्याकमध्ये मोडणाऱ्या घटकाला त्या ठिकाणी देतील. दादा, संभाजी पाटील निलंगेकर आता असं म्हणाले माध्यमांशी बोलताना की अर्ध्या तासाचा वेळ हा बैठकीसाठी अतिशय अपुरा होता, लोकप्रतिनिधीला बोलू दिलं गेलं नाही, त्याच्यामुळे बैठक पूर्ण फाल्स आहे आणि लातूर, उस्मानाबाद, बीड या जिल्ह्यासाठी उजनीचं पाणी पिण्यासाठी मिळावं यासाठी आम्ही बोलल्यानंतर कुठलंही उत्तर दिलं गेलेलं नाही. हे का संभाजीराव 5 वर्ष मागे मंत्री होते ना कॅबिनेट, कुणी अडवलं होतं, कुणी थांबवलं होतं? केंद्रात पण त्यांचं सरकार होतं, राज्यात पण त्यांचेच मुख्यमंत्री होते, हे स्वतः मंत्री होते, हे स्वतः तिथले पालकमंत्री होते. स्वतःला संधी मिळती तेव्हा काही करायचं नाही आणि दुसऱ्याच्या नावाने ढुसण्या मारायच्या, ही धंदे बंद करा. आणि एक मिनिट, आम्ही राज्यामध्ये काम करताना महाविकास आघाडीचं सरकार सगळं विभागाचा विचार करून निर्णय त्या ठिकाणी घेत असतो. पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा गंभीरच आहे. त्याच्या संदर्भामध्ये मगाशी लातूरच्या पालकमंत्र्यांनी इथं बसलेत विक्रम काळे, त्यांनी सतीश चव्हाणांनी हा मुद्दा काढलेला होता. त्याच्या संदर्भामध्ये मी असं सांगितलं की हा विषय इथला नाही, हा कॅबिनेट समोरचा विषय. आता कॅबिनेटची चर्चा ह्या सगळ्यांच्या बरोबर करायची असते, तो कॅबिनेटचा निर्णय आणि तो महत्वाचाच प्रश्न आहे. आणि ह्याच्या आधी तुम्ही रेकॉर्ड काढा, मी तरी प्रत्येक वेळेस ज्या वेळेस अर्थमंत्री होतो त्या विभागात जातो, त्या विभागात बैठका घेतो. ह्याच्या आधीचं रेकॉर्ड काढा, मुंबईमध्ये बसतात आणि मिटिंगा घेतात एकेका दिवशी 3 विभाग. हे बरोबर नाही. काहीतरी तिथं काही सांगितलं नाही, अरे यांनी तर काहीच बोलले नाही, म्हणजे ह्यांच्या काही मनात वेगळं चाललंय का, म्हणून त्यांच्या पक्षाच्या लोकांना फार हे काहीतरी मांडतायत म्हणून हे काहीतरी बोलतात. मराठवाड्याला काहीच मिळणार नाही, काही जरी मागितलं तरी कोरोना असं सांगतात, असं ते म्हणाले संभाजी पाटील. 28,000 कोटी रुपये केंद्राकडनं हक्काचे राज्याला मिळाले नाहीत हे तर जगजाहीर आहे.
सुप्रियांनी परवा सभागृहामध्ये मुद्दा मांडला होता, कुणी खोडला? कारण नाहीच मिळालेले. सभागृहामध्ये केंद्राने स्वतः सांगितलेलं होतं की त्या त्या राज्यांना किती पैसे जातील ते आम्ही बिलामध्ये त्यांनी मांडलं, पण नाही आपल्याला मिळाले. आणि करोना आहे ही वस्तुस्थिती आहे ना. तुम्ही पत्रकार मित्र आहात. 6 महिने पूर्णपणे लॉकडाऊन होतं. चिटपाखरू देखील फिरत नव्हतं त्या रस्त्यानी. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ह्या गोष्टी आपण बरोबर म्हणजे त्याला अर्थ नाही. मी मगाशी सांगितलं आम्ही कट लावला नाही. यांनी का 2 वर्षाचे खासदारांचे 3 वर्षाचे पैसे कट केले ना, 5-5 कोटी रुपये कट. 700-750 आमदार खासदार राज्यसभेचे धरून 7-5 35 3,500 कोटीपेक्षा जास्तीची रक्कम जी देशाला वेगवेगळ्या भागाला मिळणार होती आपल्याला मिळाली असती, इथल्या खासदाराला मिळाली असती, फौजियाताईंना मिळाली असती, इतर अनेक खासदारांना. दिलं का भारतीय जनता पक्षाने ती निधी? का कट केला? याचं उत्तर संभाजीरावांनी द्यावं आणि मग दुसऱ्यावर बोलावं. स्वतःचं ठेवायचं झाकून. नियोजन विभाग से 325 कोटी आपने विकास के लिए 20 और 21 में दिए थे, जिसकी प्रशासकीय मान्यता 88 कोटी हुई, 57 कोटी खर्च हुआ. सिर्फ टोटल बजट का 27% खर्च हुआ. अब 1 महीना बचा हुआ है. 1 महीने में बाकी की निधि कैसे? ये देखो, मैंने पूरे अपने स्टेट में मैं गया, पूना, नासिक. एक सुनो, मैं आपने सवाल पूछा, मुझे जवाब देने का अधिकार है. तो सभी जगह अमरावती, नागपुर विभाग में जाके मैंने वहां के गार्डियन मिनिस्टर को पूछा, हर डिस्ट्रिक्ट के, और कलेक्टर को पूछा जितना भी पैसा दिया है वो 100% आया है क्या? उन्होंने बताया 100% पैसा हमारे पास आया है. उनको मैंने बताया कि वो सब पैसा 31 मार्च तक खर्च होना चाहिए, और अगर उनमें कोई प्रॉब्लम आए तो वो जिला परिषद को फंड्स दे सकते हैं, कॉरपोरेशन को फंड्स दे सकते हैं, नगर परिषद को फंड्स दे सकते हैं, नगर पंचायत को फंड्स दे सकते हैं, और ये फंड्स और 1 साल आगे खर्च करने का उनको अधिकार है. यानी 31 मार्च तक बाकी डिपार्टमेंट का. लेकिन मैंने अभी जो नाम लिया उनको सबको ये पैसा देने के बाद 1 साल के लिए आगे वो फंड्स उनके पास ही रहेंगे और वो वहां ठीक तरह से खर्च भी कर सकते हैं. ये मैंने बताया ना, अभी यहाँ कलेक्टर नहीं, हमने औरंगाबाद को 325 करोड़ रुपए दिया है. सब पैसा खर्च होगा, एक भी पैसा लैप्स नहीं होगा. अरे त्यांचा अधिकार आहे ना, तो डीपीसीचा अधिकार आहे. आमच्याकडे येत नाही परत ते. नाही, इंधनावरचा अधिभार सांगताय. त्या भाजपाने परभणीत पेट्रोल झालं 100 रुपये. मी मध्ये स्टेटमेंट केलं होतं, लवकरच पेट्रोल 100 इकडं त्या ठिकाणी 100 पर्यंत मजल मारली. यांनी पेट्रोल वाढवलं, यांनी डिझेल वाढवलं, यांनी डांबर वाढवलं, सिमेंट वाढवलं, स्टील वाढवलं, सगळंच वाढवलं. मी कुठला टॅक्स कमी करायचा हा अधिकार महाविकास आघाडीचा आहे. हे आत्ता मी सांगणार नाही. मी सांगितलं ना, अर्थसंकल्प सादर केला जातो त्यावेळेस कुठले टॅक्स पहिल्यांदा मी अर्थसंकल्पाचं पहिलं पुस्तक हे वाचतो, पार्ट 1 वाचतो, आणि नंतर पार्ट 2 वाचतो की कुठले टॅक्स कमी केले आणि कुठले टॅक्स वाढवले. हे त्यावेळेसचं काम आहे 8 मार्चचं. ते आधीच कशाला सांगू? पेपर आधी फोडायचा नसतो. दादा, टॅक्सेस करत असताना महाराष्ट्र शासनाने दुष्काळाच्या वेळेला 4 रुपये अधिभार जो आहे तो पेट्रोलवरती लावलेला होता. तो आजही कायम आहे महाराष्ट्र शासनाचा सेस जो लावलेला होता. आता दुष्काळ नसताना मग तो कमी करण्याचा राज्य सरकार काय विचार करतं का? मी त्याच्याबद्दल माझी स्पष्ट भूमिका 8 मार्चच्या अर्थसंकल्पामध्ये मांडली. त्या कामाला जरी पैसा तो लागत नसला तर आज इतर विकास कामाला पैसा कमी पडतोय. जवळपास 1 लाख कोटी रुपये आता ह्या वर्षामध्ये आपल्या उत्पन्नामध्ये कमी आलेले. ही फॅक्ट आहे. असं एकंदरीत आहे. ओके, काय क्या मैंने बताया ना उसके बारे में.
लाल मातीतली कुस्ती म्हणजे